मध्ये दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण खूप वाढत आहे। त्यामध्ये मात्र स्वतःच्या घरचेच याला कारणीभूत असल्याची धक्कादायक घटना सातत्याने समोर येत असतात। पुन्हा एकदा मुंबईच्या तळोजा परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। ते म्हणजे तळोजा परिसरातील नावडे येथे एका विवाहितेने सासरकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली। हुंड्याच्या मागणीसाठी होणाऱ्या जाचातून 21 वर्ष तरुण विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। वैशाली पवार असं या विवाहितेचं नाव असून वैशालीने 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9च्या सुमारास राहत्या घरातच आपली जीवनयात्रा संपवली। मयत वैशालीचा विवाह 2023 मध्ये उमेश पवार यांच्याशी झाला होता। लग्नाच्या वेळी वैशालीच्या माहेरच्यांनी सुमारे 2.5 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने दिले होते। इतके देऊनही वैशालीच्या सासरच्या मंडळीने हावरटपणा काही थांबला नाही। लग्नानंतर देखील अशीच मागणी वैशालीकडे केली जात होती। तसंच नवीन कार घेण्यासाठी माहेरून आणखी 1 लाख रुपये आणत अशी मागणी सातत्याने होत होती। अखेर शेवटी तिने मात्र पैशाच्या ऐवजी मृत्यूलाच कवटाळलं।